विठोबा रखुमाईच्या उत्सवाचा हा सोहळा आजच्या दिवशी वारकरी पंढरपुरात जातात आणि विठोबा रखुमाईचं दर्शन घेतात, पण दोघांचेही दर्शन एकत्र होत नाही। पंढरपुरात विठोबा रखुमाईची वेगवेगळी मंदिरं आहेत। काय आहे त्याचं कारण पाहूयात। सावळा विठ्ठल हे कृष्णाचं रूप मानलं जातं, म्हणूनच रुक्मिणीची रखमाई झाली। वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा असं वर्णन जरी आरतीमध्ये केलं असलं तरी विठ्ठलाच्या डाव्या बाजूला उभं राहण्याऐवजी ही रखमाई रुसली। ती रुसून दिंडीवनात म्हणजेच चिंचेच्या वनात जाऊन बसली। कितीही मनधरणी केली तरी ती काही तिच्या विठ्ठलाबरोबर परत आली नाही। म्हणूनच पंढरपुरात तिचं आणि विठ्ठलाचं मंदिर वेगवेगळं। कृष्ण रुक्मिणीमध्ये किंवा विठ्ठल रखमाईमध्ये नेमकं काय बिनसलं याचा उल्लेख पद्मपुराणात आणि स्कंदपुराणात सापडतो। कृष्ण आणि राधेचं सख्य होतं, पण कृष्णानं गोकुळ सोडलं आणि कृष्ण द्वारकेचा राजा झाला। रुक्मिणी त्याची पट्टराणी झाली। एकदा राधा कृष्णाला भेटायला द्वारकेत आली आणि कृष्णाच्या जवळ जाऊन बसली। तेवढ्यात तिथे आलेल्या रुक्मिणीला ते आवडलं नाही। रुक्मिणी येऊनही राधा कृष्णाजवळून उठली नाही। रुक्मिणीचा मोठा अपमान झाला आणि रुक्मिणी रागानं तिथून निघून गेली। ती तपश्चर्या करायला दिंडीवनात अर्थात चिंचेच्या वनात निघून गेली। कृष्ण तिचा शोध घेत घेत दिंडीवनात पोहोचला। घरी परत चल म्हणून तिची खूप विनवणी केली, पण रुक्मिणीनं ऐकलं नाही। ती तिथेच राहिली अशी कथा स्कंदपुराणात सांगितली गेली। म्हणूनच आजही पंढरपुरात रखमाईचं वेगळं मंदिर आहे आणि तिची पूर्वाभिमुख मूर्ती इथं पाहायला मिळते। पंढरपूरला विठ्ठलाची मूर्ती आहे, कृष्णाची मूर्ती आहे आणि मागच्या बाजूला पूर्वेकडे तोंड करून रखमाईची मूर्ती आहे। रुक्मिणी आणि विठ्ठल यांच्या मतभिन्नता झाली। कृष्णानं रुक्मिणीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला। आधुनिक काळामध्ये सुद्धा पती पत्नी यांचं कधी कधी मतभिन्नता होते आणि पती पत्नीची समजूत काढतो, पण आधुनिक काळामध्ये पत्नी सुद्धा पतीची समजूत काढते। तेव्हा विठ्ठल रखमाईचं नातं हे असं आहे। मुळात बायकोनं नवऱ्यावर रुसणं हे जवळपास सगळ्याच बायकांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा असल्यानं अनेकांनी रखमाईच्या रुसण्याच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या। पांडुरंग नेहमीच विशेषतः आषाढी एकादशीला भक्तांमध्येच रमलेला असतो, तर रखमाईला वेळच देत नाही। त्यामुळे रखमाई रुसल्याचंही सांगितलं गेलं। रुसली रुक्मिणी गेली दिंडीर बनाला, अबीर बुक्याची तिला गर्दी सोसवेना असं ओव्यांमध्ये रखमाईचं वर्णन केलं गेलं। विठ्ठल रुक्मिणीच्या अबोल्याचं आणखी एक कारणही लोकगीतांमध्ये गुंफलं गेलंय। आषाढी एकादशीला रखमाई पैठणी नेसून दागदागिने घालून तयार होते, पण वारकऱ्यांच्या गर्दीमुळे विठ्ठलाला तिच्याकडे पाहायलाही वेळ नसतो। त्यामुळे रुक्मिणी रुसली आणि विठ्ठलापासून दूर जाऊन बसली असंही वर्णन काही लोकगीतांमध्ये केलं आहे। नवऱ्यानं दुसऱ्या स्त्रीकडे, मग ती अगदी राधेसारखी पवित्र मैत्री असलेल्या मैत्रिणीशी जास्त बोलणं, नवऱ्यानं वेळ न देणं किंवा साजशृंगार केलेला असताना नवऱ्यानं ढुंकून न पाहणं, एकंदरीतच स्त्री सुलभ किंवा टिपिकल बायकांच्या गप्पात असलेली ही सगळी कारणं रखमाईच्या रुसण्यात आलेली आहेत। त्यामुळे कदाचित रखमाई सगळ्याच लोकगीतांना, विशेषतः जात्यांवरच्या ओव्या, भोंडल्यांची गाणी या सगळ्यांना जवळची वाटली। रखमाईचा नवराही तिच्याशी असाच वागतो, हेच काय ते समाधान बायकांना त्यातून मिळत असावं। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।